त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींच्याकडे तन्मय आपलं लक्ष असणार आहे, पण अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण पावसासंदर्भातली बातमी आहे। पाऊस यंदा अतिशय कमी पडेल, पाऊस यंदा चांगलीच धडकी भरवेल, पाऊस सरासरी सुद्धा गाठेल की नाही असे सगळे पावसाबद्दलचे अंदाज चुकवत पाऊस तुफान बरसलाय। म्हणजे न पडण्याची धडकी नाही, आता इतका बरसतोय की त्याने धडकी भरायची वेळ आली। मुंबई, कोकण, खानदेशात पावसानं तुफान बॅटिंग केली। फक्त मराठवाड्याचा पत्ता अजून पावसाला सापडलेला नाही। पण तिकडे पालघर, वसई आणि विरार तसंच पलीकडच्या नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। आणि पावसाचा मेसेज नेमका काय बघूया। ही दृश्य काय सांगतायत तर यंदा पाऊस जरा जास्तच आहे। पाऊस कमी होणार, गायब होणार हे सगळे अंदाज चुकवत पाऊस तुडुंब बरसतोय। कमी काळात पण भरपूर बरसायचं ही पावसाची नवी मोडस ऑपरेंडी आहे। पावसानं सर्वाधिक कहर केलाय तो पालघरमध्ये। पालघरमध्ये पावसानं काय केलंय हे सांगायला ही दृश्य पुरेशी आहेत। धोधो बरसणाऱ्या पावसामुळे पालघरच्या डहाणू, तलासरी, कासा या सगळ्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पावसामुळे जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले। डहाणू शहराला कंकराडी नदीच्या पुरानं वेढा घातलाय। शहरातला बस डेपो, इराणी रोड परिसर, सागर लॉज या भागात प्रचंड प्रमाणात पाणी साचलं। कासा भागामध्ये काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं डहाणू ते चारोटी आणि वणगाव ते चिंचणी या दरम्यानचा रस्ता बंद झाला। पालघरच्या उर्सेमध्ये पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी तातडीनं बंद करावा लागला। यामुळे जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय। पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत आणि या नद्यांमुळे अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। पालघरवरून सिन्नरमध्ये जाणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। याशिवाय पालघर बोईसरचा जो रस्ता आहे तो देखील पाण्याखाली गेल्यामुळं पालघरकडे जाणारे प्रमुख रस्ते वाहतूक ही बंद झालेली आहे। या विसर्गामुळे नद्या आहेत त्यांना धोक्याची पातळीवरून वाहत आहेत। मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तिकडे वसई विरारमध्ये तर रस्त्यांची अक्षरशः तळी झाली आहेत। एखाद्या तलावातून वाट काढावी तसं वसई विरारकर रस्त्यावर उतरून चाचपडत चालतायत। नालासोपारा पूर्व परिसरातल्या गालानगरमध्ये रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा वसई विरारमध्ये देण्यात आलाय। इकडे पालघर सोबतच नाशिकमध्ये सुद्धा धोधो पाऊस बरसला। त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। आपण जर बघितलं तर मंगळवारी आणि बुधवारी नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि आज देखील नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि आपण आता जर बघितलं तर आपण रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर 7000 क्युसेकचा विसर्ग आता गोदावरी पात्रामध्ये आज सोडण्यात येतोय। त्यामुळे रामकुंड परिसरात संपूर्ण पूरस्थिती अशी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। पाण्याचा इंडिकेटर समजलेला 220 मारुतीच्या छातीपर्यंत आता या ठिकाणी पाण्याची पातळी पोहोचलेली आहे। तर या परिसरात असलेले सर्व मंदिरं हे देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येतंय। रात्रीतून पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। पाठोपाठ गोदावरीची पाणी पातळी सुद्धा वाढू लागली। अचानक वाढलेल्या पाण्यात रामकुंड परिसरात नेपाळचे 2 पर्यटक अडकून पडले होते। रामकुंड परिसरातल्या गांधी ज्योतीच्या खालती हे तरुण अडकून पडले, पण रात्रभरात पाण्याची पातळी वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही। सकाळी गोदावरीला मोठा पूर आला। प्रशासनाला कळताच अग्निशमन दलासह प्रशासनाचे अनेक कर्मचारी रामकुंडावर पोहोचले। पर्यटकांना पाण्याच्या बाहेर काढण्याचा थरार सुरू झाला। अग्निशमन दल आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। या जवानांनी गांधी ज्योतीपर्यंत दोरखंड बांधला आणि त्याच्या मदतीनं या पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली। संध्याकाळपर्यंत 25 ते 30 हजार क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढला। त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढतेय।
यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राच्या बाहेर वाहू लागली. गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 8 फुटांनी वाढली. जिल्ह्यातले 23 बंधारे पाण्याखाली पूर्णपणे बुडाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये रिमझिम पाऊस तर पश्चिमेच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते. सध्या नदीची पाणी पातळी जी आहे ती 31 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे आणि जिल्ह्यातले साधारणतः 28 बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळं काही मार्ग देखील बंद असल्याचं पाहायला मिळते. पर्यायी मार्गानं वाहतूक जी आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे. सगळी दृश्य पाहिली तर आपण पंचगंगा नदी जी आहेत, पंचगंगा नदी परिसरात असणारी सगळी मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. महत्वाचं म्हणजे पावसानं थोडासा मोर्चा मराठवाड्याकडे सुद्धा वळवलाय. खरीप पिकांसाठी हा पाऊस अतिशय आशादायी आहे. मराठवाड्यात पावसानं हजेरी लावली असली तरी पाणी स्थिती मात्र गंभीर आहे. अनेक भागात पावसाची मोठी तूट कायम आहे. तहानलेल्या जमिनीची तहान भागवण्यासाठी हा पाऊस पुरेसा नाही. जुलैचा तिसरा आठवडा उलटला पण विभागात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेलाय. मराठवाड्यातल्या नद्या नाले कोरडे पडले आहेत. मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांमध्ये फक्त 35% पाणी उरलंय. त्यामुळे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे. पण असं असलं तरी मुंबई, कोकण आणि खानदेशात मात्र चांगला पाऊस झाला. आता पावसाने थोडं मराठवाड्याकडे सरकायला हवं, तरच महाराष्ट्रातला पाणी प्रश्न आणि शेतकऱ्यांची चिंता दोन्ही मिटेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.